बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचे शीर्षक आहे महाब्रह्मा वर्सेस महाअसुर. बेहदचे बापूजी परमशांती म्हणत श्रोत्यांना अभिवादन करत दिव्य ज्ञान प्रदान करत आहेत. ते पुढे म्हणतात की आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की महाअसुर महाब्रह्माला का बरं गिळंकृत करतात. जसे इथे या ब्रह्मांडातील धर्तीवर म्हणजेच भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक या तिन्ही लोकात देवता आणि असुरांचा संग्राम चालू असतो. तसेच नेहमी देवासुर संग्राम सुद्धा होत असतो. म्हणजे हे देवासुर संग्राम म्हणजे काय आहे? का बरे हे संग्राम सारखे चालू असतात? असुर लोक खालील लोकांमधून वरच्या स्वर्गलोकामध्ये येत असतात. ते अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पाताल लोकातून येत असतात. नंतर ते स्वर्ग लोकात येऊन देवतांच्या सोबत युद्ध करून देवतांना पराभूत करून तीनही लोक लुटून घेत असतात. या तिन्ही लोकांची सारी संपत्ती ते लुटून घेतात. तन, मन, धन सर्व काही, स्त्रिया देखील लुटून नेतात. सर्व काही लुटून नेतात. तर हे असुरांचे काम आहे. जसे या ब्रह्मांडातील असुर आहेत त्याचप्रमाणे महाब्रह्मांडामध्ये देखील महाअसुर असतात. महाब्रह्मांडाचे जे महाअसुर असतात ते महाअसुर महाब्रह्मदेवांच्यावरती आक्रमण करत असतात. महाब्रह्मांच्या बाहेर महाइंद्राचे देखील एक आवरण असते. महाब्रह्मदेवांच्या बाहेर महाइंद्र वास्तव्याला असतात. महाब्रह्मांड म्हणजेच गॅलेक्सीच्या बाहेर 6 आवरणं असतात. त्यामधील एका आवरणामध्ये महाइंद्रदेव राहत असतात आणि त्यांच्यासारखे खूप सारे आत्मे राहत असतात. परंतु ते महाइंद्रावर आक्रमण करत नाहीत. सरळ सरळ महाब्रह्मदेवांच्यावरती आक्रमण करत असतात. तसेच महाब्रह्मदेवांच्याकडे जे बाहेरून येणारे जाणारे लोक असतात, जे आत्मे असतात, त्यांना ते ज्ञान देऊन समस्त ब्रह्मांडाचा इतिहास, भूगोल समजावून सांगत असतात. तिथे येणाऱ्यांना गाईडलाईन देत असतात. तर असे महाब्रह्मांडामध्ये महाब्रह्माचे अतिशय महत्त्वाचे असे स्वरूप आहे. त्यांच्याकडे अतिशय श्रेष्ठ असे महाल माड्या असतात. जशा आपण धर्तीवर पाहतो ना महाल माड्या, तशाच ब्रह्मदेवांच्याकडे अतिशय सुंदर स्वरूपाच्या असतात. तसेच त्या महाल माड्या परमतत्वांच्या असतात. त्यांच्याकडे खूप मोठमोठे तसेच सुंदर सुंदर महाल असतात. इंद्रदेवांच्याकडे तर काहीच नसते. तसे बघितले तर इंद्रलोक आणि विष्णुपुरीमध्ये किती अंतर असते. तसेच विष्णुपुरी ते महाब्रह्मापुरीपर्यंत किती अंतर असेल. म्हणून इथे महाअसुर पॉवर लुटून नेण्यासाठी येतात. महाअसुर जेव्हा चढाई करण्यासाठी येतात तेव्हा बाहेरच्या आवरणामध्ये महाइंद्र असतात, पण त्यांना ते जास्त डिस्टर्ब करत नाहीत. महाइंद्र तर महाअसुरांचा सामना करू देखील शकत नाहीत. नंतर हे सरळ महाब्रह्मांच्या महालामध्ये घुसतात आणि महाब्रह्मांच्याकडे घुसून महाब्रह्मांच्याकडे जे महाल आणि माड्या असतात तिथे त्यांचे जे परमतत्वांचे मोठमोठे महाल असतात, तसेच महाब्रह्मांच्याकडे मोठमोठी दालनं तसंच उपवनंसुद्धा असतात. तसेच महाब्रह्मा परम पॉवरचे सुद्धा असतात. म्हणून हे असुर लोक त्यांच्या पॉवरला शोषून घेतात. हे सर्व परमतत्वांचे बनलेले असते. या ज्या सर्व गोष्टी परमतत्वांच्या बनलेल्या आहेत, या सर्व परमतत्वांच्या गोष्टी ते असुर स्वतःमध्ये शोषून घेऊन तिथले मालक होतात आणि हळूहळू तिथेच वास्तव्य करून राहतात. महाब्रह्मदेवांच्याकडे जे जे काही परमतत्वांचे परम पॉवरचे आहे ते सर्व काही हे महाअसुर महापॉवरद्वारे शोषून घेतात. महाअसुरांच्याकडे ही पॉवर येताच ते खूप मोठमोठे खुखार महाअसुर बनत असतात. तर हे महाअसुर पहिले महाब्रह्मांच्याकडे त्यांची पॉवर शोषून घेण्यासाठी येत असतात. कारण की महाइंद्र महाब्रह्मांच्या बाहेरील 6 लेयर्समध्ये राहत असतात. तसेच महाइंद्रांच्याकडे एवढी पॉवर नसते. म्हणून हे महाअसुर महाइंद्राला त्रास द्यायला जात नाहीत. हे महाअसुर महाब्रह्मदेवांची पॉवर घेण्यासाठी महाब्रह्मालाच गिळंकृत करतात. त्यांच्याशी लढाई करतात. हे मोठमोठे महाअसुर असतात. ते महाब्रह्मदेवांचा पराभव करून महाब्रह्मांच्या जागेवर अतिक्रमण करून तिथे राहतात. थोड्याशा कालावधीसाठी हे सर्व ते भोगतात आणि हे महाअसुर महाभोग भोगत असतात. हे महाअसुर महाभोगी असतात. नंतर हळूहळू त्यांच्या पॉवरला शोषून घेऊन त्यांच्या सूक्ष्म शरीरामध्ये सामावून जातात.
त्यामुळे त्यांचे सूक्ष्म शरीर अतिशय पॉवरफुल बनते. महाअसुरापेक्षाही मोठे महाअसुर बनतात. आता परमशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देतात. श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही या आधीचे व्हिडिओ ऐकले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की ब्रह्मांड म्हणजे एक सोलर सिस्टम, असे अनेक सोलर सिस्टम मिळून एक गॅलेक्सी बनत असते आणि गॅलेक्सी म्हणजेच महाब्रह्मांड. आणि आता आपण या महाब्रह्मांडाबद्दल माहिती पाहिली. तुम्हाला अशी अजून माहिती घ्यायची असेल तर बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यावर असे अनेक व्हिडिओ माहितीचे आणि ज्ञानाने भरलेले असे आहेत. ते तुम्ही नक्की ऐका. त्या व्हिडिओद्वारे ज्ञानाने समृद्ध व्हा आणि महाविश्व परिवर्तनाच्या मोलाच्या कार्यामध्ये तुम्ही सुद्धा आपला सहभाग नोंदवा. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो